तुम्हाला डॉक्टर प्रकाश पाटील सरांबद्दल माहिती कोणाकडून मिळाली? माझ्या धीरांकडूनच मिळाली. त्यांच्या मिसेसला पण प्रॉब्लेम झाला, ते जाऊन आले होते, त्यांनी आम्हाला गाईड केलं. डॉक्टर प्रकाश पाटील सरांबरोबर पहिली भेट कशी होती? आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे चेकअपला गेलो त्यावेळेस त्यांनी सगळं छान समजावून सांगितलं व माझ्या मनातली भीती पूर्ण घालवून टाकली. त्यामुळे मी ऑपरेशनला एकदम तयार झाले. डॉक्टर प्रकाश पाटील सरांनी सर्जरीसाठी कसे काउन्सिलिंग केले? त्यांनी ॲडव्हान्स रोबोटिक सर्जरीसाठी आम्हाला सजेस्ट केलं. त्यांनी असं सांगितलं की ते रोबोटिक सर्जरीमुळे कमी त्रास, कमी वेदना व रक्तस्रावही कमी होतं व लवकर कव्हर होतं. 4थ्या दिवशी तुमचा डिस्चार्ज होईल व फिजिओथेरपी पण होईल असं त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे माझी भीती पण गेली. भूल तज्ज्ञांबरोबर ऑपरेशन आधी झालेल्या चर्चेचा कसा फायदा झाला? भूल देण्याचं आधुनिक टेक्निक मॅडमनी मला समजावून सांगितलं. मॅडमनी दिलेल्या माहितीमुळे माझी मनाची तयारी झाली, मनातली भीती गेली. त्यामुळे सर्जरी एकदम छान झाली व काहीच त्रास झाला नाही मला. ऑपरेशन पूर्वी आणि ऑपरेशन नंतरच्या ऍक्टिव्हिटीज रोबोटिक सर्जरीमुळे जीवनात झालेला पॉझिटिव्ह बदल कसा होता? सुरुवातीला मला खूप पेन्स व्हायच्या, चालायला त्रास व्हायचा, जिने चढा उतरायला त्रास होता. आता मी इझिली जिने चढू उतरू शकते व भरपूर चालू शकते व घरातली सर्व कामे मी करू शकते. सरांच्या ध्रुव रोबोटिक टीम बद्दल तुम्ही काय सांगाल? सरांची रोबोटिक टीम खूप सुंदर होती. मला खूप त्यांनी गायडन्स केला व मला अजिबात भीती वाटली नाही ऑपरेशनला. डॉक्टर प्रकाश पाटील यांना खूप खूप धन्यवाद.